नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती। आणि आज तुमच्यासाठी घेऊन आलो स्पेशल आणि खास आपले सरकार सेवा केंद्र ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया झाली सुरू। मग त्यासाठी कसं ऍप्लिकेशन करायचं, काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत आणि कुठे त्याची लिंक आहे, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी प्रोव्हाइड करणार आहे याच व्हिडिओच्या माध्यमातून। पूर्ण व्हिडिओ पाहत राहा। आणि सर्वप्रथम मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर मग काय करायचंय, चॅनलला सबस्क्राइब करायचंय आणि बेलच्या आयकॉनला हिट करायचंय। यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। तसंच आपल्या चॅनलवर इतर विषयावरती भरपूर सारे व्हिडिओ बनवून ऑलरेडी टाकलेले आहेत, ते जर तुम्ही पाहिले नसेल तर ते पण पाहून घ्या। वळूयात आजच्या विषयाकडे। सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या डिस्ट्रिक्टच्या वेबसाईटवरती यायचंय आणि डिस्ट्रिक्टच्या वेबसाईटवरती आल्याच्या नंतर तुम्हाला इथं पाहायला भेटेल ऑनलाईन आपले सरकार सेवा केंद्र ऍप्लिकेशन फॉर्म। म्हणजे आता आपले सरकार सेवा केंद्र, ज्याला की आपण महाई सेवा केंद्र म्हणतो, याच्यासाठी ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्याची इथं लिंक तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे। ती लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे, तिथे जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता। सर्वप्रथम आपण याला क्लिक करूयात। इथं क्लिक केल्याच्या नंतर एक नवीन विंडो ओपन होईल आणि या विंडो मध्ये तुम्हाला ऍप्लिकेशन करण्याची प्रोसेस पाहायला मिळेल। तर इथे पाहू शकता आपले सरकार सेवा केंद्र ऍप्लिकेशन फॉर्म 2025। याच्यामध्ये तुम्हाला तुमचा ईमेल आयडी टाइप करायचा। जो माझा ईमेल आयडी आहे तो मी इथे सर्वप्रथम टाइप करून घेतो मित्रांनो। तुम्ही तुमचा ईमेल आयडी इथे टाइप करायचा आहे। त्याचबरोबर याच्यासाठी लागणारे काही क्रायटेरिया सांगितलेले आहेत, जसं की वय 18 असणं गरजेचं आहे, किमान शिक्षण 12वी, त्याचबरोबर MSIT, त्यानंतर शहरी आणि ग्रामीण भागापैकी एकाच ठिकाणी अर्ज करायचा आहे। अशा काही बेसिक क्रायटेरिया आणि कंडिशन याच्यामध्ये सांगितलेले आहेत, ज्याच्यामध्ये आपण आपले सरकार सेवा केंद्र घेऊ शकतो। तसंच ज्या केंद्र चालकावर यापूर्वी प्रशासनामार्फत कारवाई करण्यात आलेली आहे, असे केंद्र चालकांना नवीन आपले सरकार केंद्र साठी अर्ज करता येणार नाही असं सांगितलंय। त्यानंतर विवाहित स्त्रियांना विवाहपूर्वीच्या आणि नवीन नावानं दोन्ही वेगवेगळे अर्ज करता येणार नाहीत असं सुद्धा सांगितलंय। ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगर परिषद भागात नव्याने येणाऱ्या यादीमध्ये नमूद ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगर परिषदसाठी अर्ज सादर करावा। इतर ठिकाणी अर्ज केलेले अपात्र ठरवण्यात येतील। म्हणजे काय, आता समजून घेऊया। सर्वप्रथम पाहून घ्या की आपण ज्या ठिकाणी राहतो तो भाग जर आपला ग्रामीण असेल किंवा शहरी असेल, त्यानुसार तुम्हाला अर्ज करायचा आहे असं याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे। त्याचबरोबर आपल्याला हा अर्ज पूर्ण भरायचा आहे आणि त्याची छाननी ही जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडून होणार आहे असं सुद्धा सांगितलेलं आहे। त्याचबरोबर आपण आपले सेवा केंद्र घेतल्याच्या नंतर दुसऱ्या व्यक्तीला चालवायला देता येणार नाही असं पण त्याच्यामध्ये 100% मेन्शन केलं। त्याचबरोबर CSC ID आणि B2C सेवा देणाऱ्या केंद्र चालकांनी अर्ज केल्यास त्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे असं सुद्धा सांगितलंय। त्याचबरोबर आपल्याकडे CSC प्रमाणपत्र सुद्धा हे करण्यासाठी आवश्यक आहे असं सुद्धा सांगितलंय। एका जागेसाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास मागील 6 महिन्याच्या कालावधीमध्ये B2C चे अधिक व्यवहार केले असतील अशा केंद्र चालकांना प्राधान्य दिले जाणार आहे असं सुद्धा सांगितलंय। त्याचबरोबर आणखी याच्याशी निगडीत बऱ्याच गोष्टी आपल्याला सांगितल्या, जसं की ई-वॉलेट मार्फत आपल्याला डिजिटल पेमेंट करायचंय आणि त्यांना ठरवून दिलेल्या जागेतच आपल्याला आपले सरकार सेवा केंद्र हे उभारायचं आहे। हे झाले नियम आणि अटी। आता बघूयात आपण ऍक्च्युअल ऑनलाईन अर्ज। यासाठी सर्वप्रथम आपण स्क्रोल डाऊन करूयात। त्यांना विचारलं की तुम्ही ह्या अटी वाचल्या आहेत का आणि तुम्हाला मान्य आहेत का, तर आपण ह्याला होय किंवा आहे या बटनाला क्लिक करून नेक्स्ट या बटनाला क्लिक करूयात। इकडे अर्ज क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला विचारलंय की तुमच्याकडे CSC सेंटर आहे का। आता माझ्याकडे ऑलरेडी आहे, तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही नॉट ऍप्लिकेबल किंवा अप्लाइड असं ऑप्शन निवडू शकता, पण माझ्याकडे असल्यामुळे मी अवेलेबल असं सुद्धा करू शकतो। इथं अवेलेबल केलंय, त्यानंतर नेक्स्ट या बटनाला क्लिक करायचंय। आता जसं आपण इथं क्लिक करतो तर इथं तुम्हाला विचारलं आहे की तुमच्याकडे असं हे जे सर्टिफिकेट आहे CSCचं हे असणं गरजेचं आहे असं त्यांना तुम्हाला सांगितलं ह्या फॉर्मॅटमध्ये। त्यानंतर तुम्हाला तुमचा इथं CSCचा ID मेन्शन करायचा आहे। आता तुमचा ID जो असेल तो इथे तुम्ही मेन्शन करा आणि त्यानंतर आता तुमचा जो पत्ता असेल तो पत्ता तुम्ही इकडे मेन्शन करा। आता माझा जो पत्ता माजलगावचा आहे तो मी इथं मेन्शन करतोय @कालिका देवी रोड माजलगाव। त्याचबरोबर याचं सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचंय। आता हा फॉर्म भरताना मी तुम्हाला एक डमी सर्टिफिकेट अपलोड करून दाखवणार आहे। सर्वप्रथम हे इन्सर्ट फाईल इथं आलेलो आहोत आपण आणि ते अपलोड करण्यासाठी एक ऑप्शन आपल्याला शो होईल। हे तुमच्या इंटरनेट स्पीडवर डिपेंड असतं की हे ब्राउज बटन कधी दिसणार। ब्राउज याला क्लिक करूयात आपण। त्यानंतर आपण डेस्कटॉपवर जिथं मी ही फाईल स्टोअर केलेली आहे ती फाईल आपल्याला
घ्यायची आहे, तर ही पीडीएफ स्वरूपात असणं गरजेचं आहे असं इथं सांगितलेलं आहे. तर इथे एक पीडीएफ स्वरूपात आपण फाईल घेऊयात. आता सध्या हे सर्टिफिकेट मी जेपीजी मध्ये घेतलं होतं, तर याला मी सर्वप्रथम पीडीएफ करून घेतो, म्हणजे मला हा ऍप्लिकेशन करण्यासाठी सोपं जाईल. सर्वप्रथम मी याला पीडीएफ करतो. आता मी पीडीएफ करून घेतलेलं आहे, तर इथे त्याला नाव सुद्धा सीएससी सर्टिफिकेट दिलंय, त्याला क्लिक करून हे अपलोड करून घेऊयात. आणि ह्याची जी काय साईज असेल ती अपलोड झाल्याच्या नंतर इथे शो होईल. त्यानंतर नेक्स्ट या बटनाला क्लिक करूयात. इथे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचं अर्जदाराचं पूर्ण नाव लिहायचं आहे. तर इथे मी तुम्हाला एक डमी नाव भरून दाखवणार आहे किंवा डमी ऍप्लिकेशन फॉर्म भरून दाखवणार आहे. तुमचा राहायचा पूर्ण पत्ता जो कुठला असेल तो आपण इकडे टाईप करून घेऊयात. त्याचबरोबर आपला जो मोबाईल नंबर असेल तो इकडे तुम्हाला टाईप करायचा आहे. त्यानंतर तुमचा आधार नंबर जो असेल तो तुम्ही इकडे टाईप करून घेणार आहात. त्यानंतर तुमचा पॅन नंबर जो असेल तो तुम्हाला इकडे टाईप करून घ्यायचा आहे. पॅन नंबर सर्वप्रथम आपण इथे टाईप करून घेऊयात. आणि हा टाईप झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये तुमचं जे काय क्वालिफिकेशन असेल, शिक्षण असेल, ते इकडे निवडायचं आहे. त्याच्यामध्ये माझं पीजी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन असल्यामुळे मी ते निवडतोय. त्याचबरोबर तुमच्याकडे संगणकाचा कोर्स असेल तर MSIT किंवा इतर जो कुठला कोर्स असेल तो लिहा, किंवा नसेल तर एनी ऑदर सुद्धा तुम्ही करू शकता. याच्यामध्ये मी MSIT करतोय. आपण जर अपंग असतो तर याला येस करायचं आणि अपंग प्रमाणपत्र पुढे जोडायचं आहे, पण हे मला लागू नसल्यामुळे मी इथं नाही निवडतोय आणि नेक्स्ट या बटनाला क्लिक करतोय. आता इथं क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा जो तालुका आहे तो तालुका कुठला आहे तो तुम्हाला तालुका निवडायचा आहे. मी इथे माझा एक तालुका निवडलेला आहे. तुमचा जो कुठला तालुका असेल ते यादीमध्ये तुम्ही निवडा. त्याचबरोबर तुमचं तालुक्यामध्ये कुठे वॅकंट लोकेशनला हे जागा आहेत त्याच्यापैकी या यादीमधील एक जागा तुम्ही निवडा. त्याचबरोबर याची यादीचा एक सेपरेट व्हिडिओ कुठं किती वॅकंट जागा आहेत तो पण मी वरी आय बटनावर दिलेला आहे, तो तुम्ही नक्कीच जाऊन चेकआउट करा म्हणजे तुम्हाला वॅकंट जागा कळतील. त्याच्यानंतर विचारलं की तुमच्याकडे याच्या अगोदर आपले सरकार सेवा केंद्र होतं का, जर असेल तर येस करा, नसेल तर नो करा. माझ्याकडे नव्हतं त्याच्यामुळे मी नाही करतोय. त्याचबरोबर सेंटरचा पूर्ण पत्ता विचारलाय, तर मी जो आत्ता पत्ता तुम्हाला सांगितला होता तोच इकडे मेन्शन करणार आहे. आणि त्यानंतर पिनकोड जो असेल तो टाका. त्यानंतर अक्षांश आणि रेखांश म्हणजे ज्याला लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड म्हणतात ते, तर इथं यांना दिलं, इथं जाऊन तुम्ही घेऊ शकता. तर इथं तुम्हाला सर्वप्रथम तुमचं गाव किंवा तालुका इथं तुम्ही नाव टाईप करून फाइंड करू शकता, किंवा मॅपच्या मदतीने तुम्ही झूम आउट झूम इन करू शकता. आता इथून मी लोकेशन उचलतोय, इथं झूम इन करतो आणि माझं ज्या ठिकाणी लोकेशन आहे तिथलं मला लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड घ्यायचं आहे, किंवा ज्याला आपण अक्षांश रेखांश म्हणतो ते निवडायचं आहे. तर इथं सर्वप्रथम मी याला झूम करतो आणि इथे माझं जे ठिकाण आहे ते शोधण्याचा प्रयत्न करतो. तर चला सर्वप्रथम जिल्ह्याकडे वळूयात. त्यानंतर आपण इथे जिल्ह्याकडे तालुक्याकडे आलेलो आहोत आणि तिथे एक्झॅक्ट तुमचं जे लोकेशन असेल तिथे तुम्हाला क्लिक करून हे सगळं निवडायचं आहे. तर याच्यामध्ये बेसिकली तुम्हाला हे लॅटिट्यूड आणि हे लॉंगिट्यूड मिळालेलं आहे. तर याला मी सर्वप्रथम कॉपी करतो लॅटिट्यूडला आणि इथं जाऊन लॅटिट्यूड मध्ये हे टाकून देतो आणि लॉंगिट्यूड मध्ये जे लॉंगिट्यूड असेल ते कॉपी करून आपण इकडे पेस्ट करूयात. त्यानंतर तुमचा स्क्वेअर फीट एरिया किती आहे तर तो आपल्याला इकडे मेन्शन करायचा आहे. तर इथं आपण तो मेन्शन करून घेऊयात. त्यानंतर पुढे विचारलंय आपल्याला की एरिया ऑफ ASSK सेंटर इन स्क्वेअर फूट. तर जो माझा एरिया आहे तो 15/60 असल्यामुळे मी ते 15/60 तर याचं स्क्वेअर फूट आपण करून घेऊयात. तर ते 900 स्क्वेअर फीट इथं मी टाईप करून घेतो आणि नेक्स्ट या बटनाला क्लिक करतो. आता हे इथं क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला पुढे काही बेसिक डिटेल आणखी फिल करायचे आहेत, जसं की आपल्याकडे कम्प्युटर किती, तर माझ्याकडे 2+ आहेत. त्याचबरोबर तुमच्याकडे कुठलं प्रिंटर आहे तर इथं प्रिंटर निवडा याच्यापैकी. त्यानंतर बायोमेट्रिक डिव्हाइस कुठला आहे ते पण निवडा आणि इंटरनेट कोणतं आहे ते पण आपण निवडू शकतो. त्याचबरोबर आता इथं आपण भरलेली सगळी माहिती क्लिअर झालेली आहे. त्यानंतर याच्यामध्ये काही बदल वगैरे होणार नाही आणि आय एग्री या बटनाला आपल्याला क्लिक करायचे. आता आय एग्री या बटनाला क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला हा ऍप्लिकेशन सबमिट करायचे. तर आपण सर्वप्रथम याला सबमिट असं क्लिक करून घेऊया आणि सबमिट क्लिक केल्याच्या नंतर तुमचा जो भरलेला फॉर्म आहे तो सबमिट झालेला आहे आणि याचा आपल्याला प्रिंट आपल्या ईमेल आयडी वर मिळणार आहे आणि त्याचा ऑफलाईन अर्ज आपल्याला याच्यासोबत जोडून तो ऑफलाईन सुद्धा
द्यायचा आहे. आणि तुम्ही भरलेल्या याच्यामध्ये काही चेंजेस करायचे असेल तर एडिट युअर रिस्पॉन्सला क्लिक करून तुम्ही चेंजेस करू शकता. आणि आता जो नेक्स्ट पार्ट आहे आपल्या व्हिडिओचा, ज्याच्यामध्ये आपण ऑनलाईन ऑफलाईन फॉर्म कसा भरायचा आणि पुढे प्रोसेस कशी करायची, तो लवकरच आपल्या चॅनलवर टाकणार आहे मी. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त गरजू व्यक्तीपर्यंत शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अद्याप चॅनलवर नवीन असाल तर काय करायचं, मग चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूयात नवीन एका व्हिडिओत.